देखिए, बीजेपी को किसी किसी भी चीज का उत्सव मनाने में और राजनीति करने में बहुत मजा आती है। वो किसी भी चीज का उत्सव मनाएंगे। प्रेसिडेंट ट्रंप ने मोदी जी को युद्ध रोकने को कहा, उसका भी उत्सव मनाएंगे कि देखो मोदी जी के कितने दोस्त था डोनाल्ड ट्रंप, कि मोदी जी को फोन करके कहा कि युद्ध रुको। 50 साल हो गए हैं, ये बात सही है। आपातकाल इंदिरा गांधी ने लगाया था, 50 साल हो गए, और हमारी पार्टी शिवसेना बाला साहब ठाकरे जी ने इमरजेंसी को समर्थन दिया था। ये भी मैं आपको बताना चाहता हूँ, हमारे पार्टी ने इमरजेंसी को समर्थन दिया था। मैं आपको पूछता हूँ, इमरजेंसी संविधान के खिलाफ या संविधान हत्या दिवस आप कैसे मान सकते हो? हमारे संविधान में ये लिखा है और ये व्यवस्था है हमारे संविधान में, जब देश की अंतर्गत सुरक्षा को बाहरी शक्ति से या अंदरी शक्ति से कोई धोखा उत्पन्न होता है, हाँ, कोई अराजकता फैलाना चाहते हैं, तो प्रधानमंत्री राष्ट्रपति की मंजूरी से आपातकाल लगा सकते हैं। यह संविधान में दिया हुआ अधिकार है किसी भी सरकार को, और इंदिरा गांधी ने संविधान का पूरा सम्मान करते हुए ये उस वक्त आपातकाल लगाया था। ये इंदिरा गांधी थी जिसने लोगों को सामने आकर कहा कि मैं आपातकाल इस कारणों से लगा रही हूं, और जब स्थिति सुधर जाएगी तब ये आपातकाल मैं पीछे ले लूंगी। और इंदिरा गांधी ने आपातकाल पीछे लिया, और चुनाव को भी तुरंत, वो 22 महीने के बाद चुनाव को भी सामने गई इंदिरा गांधी। ये लोकतंत्र है। किसी भी लोकतंत्र में आपातकाल को एक संवैधानिक मान्यता है, तो आप उसे संवैधानिक हत्या दिन या लोकशाही विरोधी दिन नहीं मान सकते, नहीं मान सकते आप। चुनाव इंदिरा गांधी ने हेरा फेरी करके चुनाव जीत सकती थी उस वक्त भी, जो आज हो रहा है। लेकिन आपातकाल के बाद इंदिरा गांधी चुनाव का ऐलान किया, इंदिरा गांधी चुनाव हार गई, खुद इंदिरा गांधी चुनाव हार गई, उनकी पार्टी हार गई, इंदिरा गांधी ने वो स्वीकार कर लिया। आज ऐसा हो रहा है क्या? इंदिरा गांधी उस वक्त भी हेरा फेरी करके, दहशत और भय निर्माण करके, पैसों की बल से चुनाव जीत सकती थी, लेकिन इंदिरा जी ने वो नहीं किया, क्योंकि वो इंदिरा जी लोकतंत्र की रखवालदार थी, चौकीदार थी असली। आज क्या हो रहा है? आज की स्थिति से तुलना करो 2014 के बाद इस देश में 11 साल हो गए, अघोषित आपातकाल है, अघोषित आपातकाल है। हाँ, उस वक्त आप बोलते हैं कि तुर्कमान गेट में संजय गांधी ने बुलडोजर चलाया। आज तो हर दिन गरीबों के ऊपर बुलडोजर चलाया जा रहा है, जात और धर्म पूछकर बुलडोजर चलाया जा रहा है। आज उस वक्त अपोजिशन के लोगों को जेल में डाला था, लेकिन पूरी व्यवस्था थी जेल में, पूरी। इंदिरा गांधी खुद फोन करती थी अटल जी को, अडवाणी साहब को, पीलू मोदी को, पूरी व्यवस्था थी। हमारे जैसे लोगों को देश के मुख्यमंत्री, सिटिंग मुख्यमंत्री को जेल में डाला है, जो कोर्ट में बाद में बाइज्जत छोड़ दिया। तो यह आपातकाल नहीं है, यह आपातकाल का बाप है। अभी जो चल रहा है 10 साल में, ये आपातकाल का बाप है, ये इमरजेंसी का बाप है, और हम ये इमरजेंसी से गुजर रहे हैं। अब सुन लीजिए भाई, हाँ, जिस इंदिरा गांधी के आपातकाल में सभी भ्रष्टाचारी, कालाबाजारी जेल में थे, करीम लाला, हाजी मस्तान, ये बड़े बड़े जो नाम है अंडरवर्ल्ड के, वरदाराजन और ये भाई वो भाई, सभी जेल में थे, मिसा में। आज ऐसे सभी लोग भारतीय जनता पार्टी में हैं। आज ऐसे सभी, अगर आज करीम लाला, हाजी मस्तान जीवित होते तो बीजेपी के मंत्री होते या उनके पार्टी में बड़े अहदे पर रहते। यह फर्क है आपातकाल में। इंदिरा गांधी ने संविधान का हथियार जो है उसका इस्तेमाल किया और आपातकाल लगाया, संविधान की दायरे में आपातकाल लगाया है, जो संविधान में हमको अधिकार मिला है किसी भी सरकार को। लेकिन मोदी जी और उनकी सरकार ने
अनडिक्लेयर्ड इमरजेंसी में सबको कुचल दिया है। इसलिए मैं कहता हूं 10 साल में जो चल रहा है वो आपातकाल का बाप है। नोटबंदी क्या है, कितने लोग मारे गए, कौन पूछेगा आपको? अब मुझे बताइए। ऐसी बहुत सी बातें हैं मैं बोल सकता हूं, लेकिन ये संविधान हत्या दिवस की जो नौटंकी चल रही है वो 1975 की मत करिए। 2014 से 2025 तक जो आपातकाल, देश में अघोषित आपातकाल जो चल रहा है, आप उसके ऊपर संविधान हत्या दिन मनाइए अगर आप में हिम्मत है। सर वहीं देखा गया कि राहुल गांधी ने ट्वीट किया और देवेंद्र फडणवीस की जो कॉन्स्टिट्यूंसी वहां पर 8% वोटर में ग्रोथ देखा गया है। कहीं ना कहीं वोटों की चोरी को लेकर एक बार फिर राहुल गांधी ने ट्वीट किया। वहीं फडणवीस ने कहा है कि झूठ बोले तो हुआ। सर हाईकोर्ट में एक मामला था जो 5 के बाद का जो वोटिंग काउंटिंग है वो अभी तक नहीं है और उनके पास इस तरह। देखिए, एडवोकेट प्रकाश अंबेडकर जी खुद उसकी पैरवी कर रहे हैं हाईकोर्ट में ये मामले में, आपको मालूम होगा। संविधान की निर्माता डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर के पोते प्रकाश अंबेडकर खुद भी एक संविधान के तज्ञ हैं और इस मामले में खुद प्रकाश अंबेडकर हाईकोर्ट में जनता की तरफ से खड़े हैं। राहुल गांधी जी ने जो कहा है, क्या वो दक्षिण नागपुर की कॉन्स्टिट्यूंसी जो है मुख्यमंत्री साहब की हमारे, उसमें किस तरह से मतों की चोरी हो गई, उसका पूरा ब्यौरा दिया है। आप स्वीकार तो करिए ना कि चोरी हो गई है, हम चोरी से आ गए हैं सरकार में, सत्ता पे। हाँ, तो आप सबसे बड़े चोर हैं। चोरी सामने आने के बाद भी आप बोलते हो मैंने चोरी नहीं की। जरूर आपने चोरी की। और राहुल गांधी ने पूरी देश में इस प्रकार से चोरी हो रही है और खास करके महाराष्ट्र में विधानसभा चुनाव ये लोग किस प्रकार से जीत गए हैं, ये पूरा पोल खोल किया है, पूरा मामला उजागर किया है। और क्या चाहिए आपको? सर ट्रंप ने कहा है कि बिना शर्त ये सीज फायर हुआ है, जब ईरान ने पहली बार दुनिया के सामने अमेरिका का अटैक दिखाया। सर ये पहली बार हुआ है कि किसी देश ने अमेरिका के ऊपर हमला करने का हिम्मत दिखाई है, और वो भी अपने डिफेंस के लिए। ये बात तो माननी पड़ेगी, ये बात माननी पड़ेगी। और हिंदुस्तान के जो हमारे विश्वगुरु है और उनके सब साथी हैं, ये लोगों को भी उनके बारे में रिसर्च, ये छाती इतनी बड़ी छाती कहाँ से लाई है वो खामेनी साहब ने, हिम्मत कहाँ से जुटाते ये लोग लड़ने की, उस बारे में हमारे देश में रिसर्च होना चाहिए। ना ट्रंप के आगे झुके, ना नेतन्याहू के आगे झुके, ना किसी दबाव में झुके। अपने देश पर जो हमला हुआ उसके लिए वो देश लड़ता रहा और सबको घुटने में लाया। प्रेसिडेंट ट्रंप ने हमला किया, प्रेसिडेंट ट्रंप को भी जवाब दिया। उसके लिए एक देश में एक जज्बा चाहिए, हिम्मत चाहिए। और हमारे देश में तो बड़े बड़े रिसर्च हो रहे हैं, खास करके आरएसएस ने रिसर्च करनी चाहिए उस मामले में, और रिसर्च करके उसका रिपोर्ट मोदी जी को देना चाहिए। सर शेतकरी कर्जमाफीचा अजून निकाल लागला नाहीये, मात्र संसद आणि विधिमंडळाच्या अध्ययन समितीच्या अध्यक्षांसाठी आणि या महाराष्ट्रात जेवढा भ्रष्टाचार आणि घोटाळे सुरू आहे त्याची तुलना जगातल्या कोणत्याही घोटाळ्याबरोबर होणार नाही। अत्यंत हाय लेवलचा घोटाळा। 19 दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं उद्घाटन झालं। इगतपुरी ते आमने 19 दिवसांनी आज त्या रस्त्याची अवस्था, समृद्धी ड्रीम प्रोजेक्ट, हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचे ड्रीम प्रोजेक्ट। या सगळ्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये 50% घोटाळा आहे। या सगळ्या ड्रीम प्रोजेक्टचा पैसा, अर्धा पैसा हा निवडणुकीमध्ये मतं विकत घेण्यासाठी, आमदार खासदार विकत घेण्यासाठी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची लोक विकत घेण्यासाठी या सगळ्या ड्रीम प्रोजेक्टचा पैसा बाहेर आला ठेकेदारांकडून आणि खर्च झाला। आज तुम्ही आमने इगतपुरी रस्त्याची अवस्था जाऊन पहा। आता हे लोक शक्तीपीठाच्या मार्गाला लागलेले। काय शक्तीपीठ? 20,000 कोटी मंजूर झाले, त्यातले किमान 10,000 कोटी बाहेर येतील। जसे MMRDचे 3,000 कोटी आले, आणि हे 10,000 कोटी स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत वापरले जातील ठेकेदारांकडून। हे तुम्हाला मी आता सांगतो।
हे सगळे जे ड्रीम प्रोजेक्ट चालले आहेत हे ठेकेदारांकडून हजारो कोटी काढण्यासाठी. महाराष्ट्राला किती फायदा आहे त्याचा नाही हा पुढला प्रश्न. सगळ्यात आधी आपले खिसे भरा, आपल्या बॅगा भरा आणि त्या पैशातून महाराष्ट्राच्या राजकारणाला एक जो ब्लॅक मनी आहे त्यातून ही सगळी खरेदी विक्री सुरू करा. यासाठी प्रोजेक्ट आहे. समृद्धी महामार्गासंदर्भात फक्त ठेकेदारांना दोषी धरून चालणार नाही, त्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे. शक्तीपीठ महामार्गाची तुम्ही म्हणताय, विधानसभा निवडणुकीच्या वेळी तिथे आधी सूचना काढली की प्रकल्प होणार नाही असं महायुतीने सांगितलं. हो, पण आता ठेकेदारांनी त्यांना मोठं पर्सेंटेज कमिशन दाखवलं असेल. ही सगळी कमिशनबाजी आहे. तुमच्या 500 कोटी माळेगाव कारखान्याला देणार आहेत. कुठून आणणार तुम्ही 500 कोटी? कोणाचे घेणार आहेत? एका कारखान्याला 500 कोटी रुपये तुम्ही देणार आहात एका कारखान्याला माळेगावच्या. त्यासाठी या राज्याचे डेप्युटी सीएम 20 दिवस गावात बसतात खुर्ची टाकून. काय चाललंय या राज्यामध्ये? फार कठीण अवस्था आहे. लूट चालली आहे या महाराष्ट्राची, फक्त लूट. रावसाहेब, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडगम वाजू लागले आहेत. त्यात महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकाही पार पडत आहेत. फडणवीसांनी आपल्या पक्षाच्या आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना सूचना केलेली आहे की या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजप नंबर 1 राहील यासाठी तुम्ही कामाला लागला. महाराष्ट्र त्यांनी भ्रष्टाचारामध्ये, चोऱ्या मारांमध्ये नंबर 1 केलेला आहे बरं का. आणि त्याच माध्यमातून लुटीतून जो पैसा येणार आहे, जसं मगाशीच सांगितलं, समृद्धी महामार्ग 19 दिवसामध्ये संपूर्ण रस्ताची जाळी झालेली, खड्डेच खड्डे. ठेकेदाराकडून किमान 40% उचल विधानसभेच्या आधी घेतली. आता शक्तीपीठ 20,000 कोटी रुपयाचं काही मंजुरी मिळाले, त्यातले किमान 10,000 कोटी रुपये ठेकेदारांकडून त्यांना निवडणुकीसाठी मिळणार. आणि या माध्यमातून ते पहिल्या क्रमांकावर जात असतील तर त्यांचं त्यांना लखलाभ ठरू. हे काही सरळ मार्गी लोक नाही आहेत ना. हे निवडणुका कशा जिंकतात हे काल राहुल गांधींनी स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधला, मला वाटतं दक्षिण नागपूरमधल्या मतदारसंघात कसे मतांच्या चोऱ्या केल्या पैशाच्या माध्यमातून, हे स्वतः राहुल गांधींनी दाखवलेलं आहे. राहुल गांधी हे देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत आणि त्यांना संवैधानिक अधिकार आहे. बघा, असं आहे की मोदी विरोधी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघातही प्रमाण वाढलेलं आहे. बघा, दाखवलेलं आहे. नाही बघा, देवेंद्र फडणवीस असू द्या, हो आहे ना, बरोबर आहे तुमचं म्हणणं, बरोबर असेल. पण आपण कशा प्रकारे निवडणुका या महाराष्ट्रात जिंकलेल्या आहात याचं स्पष्टीकरण वारंवार होत आहे. आणि निवडणूक आयोगानं द्यायचं उत्तर तुम्ही का देताय? पण निवडणूक आयोगानं आता राहुल गांधींना चर्चेसाठी बोलवलं. जाऊ ना, आम्ही जाऊ की चर्चेला, त्यात काय. आज संविधान हत्या दिवस सगळीकडे आणीबाणीची 50 वर्ष पूर्ण होत आहे आणि हा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून भारतीय जनता पक्षाला एक नौटंकी करण्याचं व्यसन लागलेलं आहे बरं का. ही नशा आहे त्यांची, नौटंकी करणं उनका नशा है. हर चीज का नौटंकी और हर चीज का सेलिब्रेशन करते हैं या उत्सव मनाते हैं, चाहे कुछ भी हो. पहलगांव में जो हुआ, जो पुलवामा में होगा, वो उसका भी वो लोग उत्सव मना चुके हैं राजनीति के लिए. 50 साल हो गए इमरजेंसी को, 50 साल. भूतकाल में जो हुआ है उसको भूलकर हमको आगे जाना चाहिए. आपत्काल, आणीबाणी हा संविधान हत्या दिवस कसा का होऊ शकतो त्याचं जरा विश्लेषण भारतीय जनता पक्षाच्या आणि आरएसएसच्या तज्ज्ञांनी केलं पाहिजे. आरएसएसचे तेव्हाचे सरसंघचालक परमपूज्य बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता. त्यांचा पत्रव्यवहार आहे तसा. बाळासाहेब देवरस त्यांना जरूर इंदिराजींनी अटक केली होती त्या काळामध्ये, पण तुरुंगातून त्यांनी जो पत्रव्यवहार केलेला आहे इंदिराजींशी तो इंटरेस्टिंग आहे फार. माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे तुम्ही पोस्टरवरती फोटो लावता ना, बाळासाहेब ठाकरेंचा, हे शिंदे गट वगैरे किंवा भाजपचे लोक, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे
यांनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं जाहीरपणे, खुलं समर्थन. तिकडून खुणा काय करताय? बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीचं समर्थन केलं होतं. आमच्या मार्मिक साप्ताहिकावर तेव्हा धाडी पडून आमचा प्रेस बंद केला होता आणीबाणीमध्ये, तरी आम्ही त्यांना समर्थन दिलं होतं. आणीबाणी ही शिस्त लावणारी एक व्यवस्था होती. आणि संविधान हत्या म्हणताय ना, भारतीय घटनेतील तरतुदीनुसार जेव्हा देशामध्ये अशांतता, अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, अराजकता निर्माण करण्यासाठी काही शक्ती काम करतात, बाहेरच्या आणि आतल्या, तेव्हा अशा प्रकारे आणीबाणी जाहीर करून देशावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणीबाणी लावण्याचा संविधानिक तरतूद भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटनापीठानं दिलेली आहे. याचा अभ्यास या लोकांनी केला पाहिजे. इंदिरा गांधींनी जी आणीबाणी लावली होती, ती आणीबाणी खुलेआम कायदेशीर मार्गाने लावली आणि आणीबाणीचा प्रस्ताव घेऊन त्या संसदेमध्ये गेल्या. त्यांनी विशेष संसदेचं अधिवेशन घेतलं होतं. गेल्या 10 वर्षामध्ये या देशामध्ये अघोषित आणीबाणी आहे. अघोषित प्रचंड भ्रष्टाचार, काळा बाजार, आपापल्या लाडक्या उद्योगपतींवरती सरकारी संपत्ती अशी लुटली जाते. विरोधी पक्षाच्या नेत्यांना बेकायदेशीरपणे तुरुंगात टाकलं जात आहे. त्यांची सुनवाई होत नाही. आजही तिहार आणि उत्तर प्रदेशच्या तुरुंगात असंख्य लोक अडकून आहेत, महाराष्ट्रात अडकून आहेत. कोणालाही तुम्ही देशद्रोही ठरवताय, नक्षलवादी ठरवताय, तुरुंगात टाकताय. इंदिरा गांधीने केलं नव्हतं. इंदिरा गांधींनी एका विशिष्ट कालमर्यादेमध्ये आणीबाणी हटवली आणि देशाला लोकशाही मार्गानं निवडणुका घेण्याचा मार्ग खुला केला. त्या निवडणुकीत त्या स्वतः पराभूत झाल्या, त्यांचा पक्ष पराभूत झाल्या. त्यांनी कोणावरही खापर फोडलं नाही. त्यांनी जनतेचा कौल स्वीकारला. हे आज होतंय का? हे आज अजिबात होत नाही. इंदिरा गांधींनी घोटाळे करून त्यांना निवडणुका जिंकता आल्या असता, ज्या आज होत आहेत. हा फरक तुम्ही समजून घ्या. तेव्हाची आणीबाणी अधिकृत आणि आताची अघोषित आणीबाणी गेल्या 10 वर्षातली, तेव्हा भारतीय जनता पक्षानंही ढोंग करू नये. आणीबाणी आली आणि गेली. खरं म्हणजे आता गेल्या 10 वर्षातल्या आणीबाणी विरुद्ध लोकांना जागरूक करणं गरजेचं आहे आणि ते काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलं पाहिजे. चला, थँक्यू. रावसाहेब, आणखी एक विषय होता की अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर शिंदे शिवसेनेतल्या मंत्र्यांची नाराजी आहे. काल कॅबिनेटमध्येही ही नाराजी उघडपणे व्यक्त झाल्याची माहिती. माझा असा इतकाच प्रश्न आहे, शिंदेचं असं म्हणणं आहे की अजित पवारांच्या खात्यावरही बारीक लक्ष ठेवा अशा सूचना त्यांनी आपल्या मंत्र्यांना केल्या, कारण पुढच्या काळात खूप मोठे निधी किंवा अन्य मार्गातून नक्कीच पैसे असणार आहेत. सामाजिक न्याय विभागाचा निधी आपण वळवताय पैसे नाहीत म्हणून लाडक्या बहिणीसाठी. मग माळेगाव कारखान्याला आपण 500 कोटी रुपये द्यायचं जे वचन दिलेलं आहे निवडणुकीच्या आधी, एका कारखान्याला, माळेगाव कारखाना निवडणुकीत जिंकता यावं, हा भ्रष्टाचार आहे, हे करप्शन आहे, ही लालूच आहे. मी 500 कोटी रुपये घेऊन येतो हे राज्याचा अर्थमंत्री सांगतोय एका कारखान्यासाठी आणि मला मतं द्या सांगतोय. ह्याच्यावरती कायद्यानं कारवाई व्हायला पाहिजे. हा भ्रष्टाचार आहे. देवेंद्र फडणवीस, अजित पवारांना जाब विचारा, कारवाई करा त्यांच्यावर. रावसाहेब, आणखी एकच मराठीतला विषय आहे की अंदाज समितीची बैठक नुकतीच पार पडली. त्यात राजेशशाही थाट दिसून आला. जे त्यात सहभागी झाले होते आमदार, खासदार किंवा मंत्री किंवा अन्य, त्यांना चांदीच्या ताटात जेवण असेल, असं आहे की या महाराष्ट्राची दर्शनासाठी गाड्या असतील. महाराष्ट्राच्या अंदाज समितीचे जे अध्यक्ष आहेत अर्जुन खोतकर यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. तुम्हाला माहीतच, धुळ्याच्या विश्रामगृहात जी मोठी रक्कम पकडली आणि त्याआधी 10 कोटी रुपये जाळण्याला गेले, हे आमच्या अंदाज समितीचं कॅरेक्टर आहे, चरित्र आहे. त्याच्यामुळे त्यांना ही शान शौकीची जी चैनबाजीची चटक लागली. खरं म्हणजे त्या अंदाज समितीच्या बैठकीला हे संशयास्पद अंदाज समितीच्या अध्यक्षांना बसायला नाही दिलं पाहिजे. त्यांच्यावर कारवाई सुरू आहे, पण तुम्ही त्यांना त्यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या सदस्यांना देशभरातून आलेल्या नशीब सोन्याचा चमचा नाही दिला. चांदीच्या ताटामध्ये सोन्याच्या ताटात चांदीच्या पाटावर मोत्याचा घास तुला भरविते.
म्हणजे मिस्टर भ्रष्टाचार मुक्त लढ्याचे नेते फडणवीस हे त्या सगळ्या सदस्यांना मोत्याचा घास भरवतात, हे चित्र आम्ही फक्त काल पाहिलं. नाही, पण मध्यंतरी तुम्ही फडणवीसांना पत्रही लिहिलं होतं की धुळ्यामध्ये जो प्रकार घडला, जी रक्कम जमा केली गेली कोट्यवधीची, त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. काहीच नाही. त्या संदर्भात तुम्ही कारण पत्रही स्वतः लिहिलं. हे राज्यकर्ते हे या लुटीच्या वाटेकरी आहेत, त्याशिवाय हे गप्प बसणार नाहीत. हे लुटीचे वाटेकरी आहेत. आणि असा भ्रष्ट अंदाज समितीचा अध्यक्ष काल ज्या पद्धतीनं देशभरातल्या अंदाज समितीच्या अध्यक्षांच्या कार्यक्रमात मिरवत होता, हा या महाराष्ट्राला कलंक आहे आणि फडणवीस यांच्या कारकिर्दीला कलंक आहे. सर, भारत ने इमरजेंसी समाप्त किया था, आपने कहा था पूरा वाक्य क्या है सर? मैंने बताया, हिंदू हृदय सम्राट बालासाहेब ठाकरे जी का नाम बार बार लेते हैं, मोदी जी लेते हैं, फडणवीस जी लेते हैं, वो मिस्टर मिंधे लेते हैं, बालासाहेब ठाकरे हमारे हैं और शिवसेना हम लोग बालासाहेब ठाकरे से विचारधारा से दूर हटकर कुछ और भटक रहे हैं. भाई उनका फोटो निकालिए. आप जो संविधान हत्या दिन मना रहे हो ना, वो नौटंकी, आपको याद दिलाना चाहता हूं, बालासाहेब ठाकरे ने इंदिरा गांधी का पूरा समर्थन किया था. बालासाहेब ठाकरे ने आपातकाल, इमरजेंसी, आणीबाणी का पूरा समर्थन किया था. यह अगर आपको मालूम नहीं होगा तो पूरा इतिहास जान लीजिए. उस वक्त बालासाहेब ठाकरे जी के आपातकाल के बारे में क्या राय थी. आपको कुछ पता ही नहीं है बालासाहेब के बारे में. चलो, थैंक यू. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.